नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मित्रांनो बघा, दिवस मावळत आलं आहे बघा आता. तर मी रानामध्ये आलो मित्रांनो. संध्याकाळी रानामध्ये यावं लागतं मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे गहू, तर याला आपण आत्ताच पाणी दिले, 2 दिवसापूर्वी दिले बघा. तर मित्रांनो बहुतेक एक पाणी लागेल याला अजून. तर बघा मित्रांनो, कसं एकदम जबरदस्त गहू आलं यंदा. कारण की यंदा जरा थंडी बी भरपूर होती. थंडीमुळं जरा गहू चांगलं येते मित्रांनो. आणि त्या साईडनं जेवर हे बघा आपली बैलासाठी वैरण बी केलं आणि कणस आले तर बी चांगले मित्रांनो. तर हे बघा, असं झालं आहे गहू आता. आहे का, तसं संध्याकाळी एकदम रानामध्ये जबरदस्त वातावरण वाटतंय मित्रांनो. त्या साईडनं ट्रॅक्टर येऊ लागलंय बघा. आणि त्यो हे खालचं गहू हे मित्रांनो आपलं हे बी याची भरणं झालंय बघा आपलं. आजच झालंय भरणं. हे बघा मित्रांनो, तर हे ट्रॅक्टर चाललंय मित्रांनो. हे बघा, तर संध्याकाळी एकदम फ्रेश वाटतंय मित्रांनो रानामध्ये. हे बघा, ऊस हे भावाचं. तर 2-2.5 महिने पूर्वी लावलंय बघा ऊस. तसंच आपलं त्या रानातलं झालंय बघा. तर हे बघा मित्रांनो, तर 6 वाजलेत आता. कसे की वानरं जरा संध्याकाळी रानामध्ये येतात बघा मित्रांनो. ह्या झाडावर वानरं जास्त राहतात. आणि खाली गहू आणि त्या साईडनं जेवर हे त्याच्यामुळं जरा जास्त त्रास आहे मित्रांनो. आणि हे आंब्याचं आपलं किती मोर आलं आहे बघा मित्रांनो. याचं ब्लॉग बी आपण घेतलं होतं. तर हे बघा, आणि या साईडने बी थोडं आपण बैला साईड वैरण केलं आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपल्या यूट्यूबवर कोणी नवीन असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा, शेअर आणि लाईक करा फ्रेंड्स. आणि गहूला किती पाणी लागेल मित्रांनो ते बी कमेंट करा. तर चला भेटू.